नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काही महत्त्वपूर्ण तथ्य जाणून घेणार आहोत। क्रमांक 1, स्वातंत्र्य दिनाची तारीख आणि लॉर्ड माउंटबॅटन। ब्रिटिश सरकारने सुरुवातीला जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले होते, परंतु लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निवडली। याचे मुख्य कारण म्हणजे 15 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानने मित्रराष्ट्रासमोर आत्मसमर्पण केले होते, जो माउंटबॅटन यांच्यासाठी विजयाचा दुसरा वर्धापन दिन होता। फॅक्ट नंबर 2, 15 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधी दिल्लीत नव्हते। 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता, तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी दिल्लीतील या स्वातंत्र्य उत्सवामध्ये सहभागी नव्हते। तेव्हा ते बंगालच्या कोलकात्यामधील नौखाली भागात घडलेल्या हिंदू मुस्लिम धार्मिक दंगल शांत करण्यासाठी आणि तेथे उपोषणासाठी थांबले होते। फॅक्ट क्रमांक 3, ट्रस्ट विथ डेस्टिनी भाषण। 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये दिलेले ऐतिहासिक भाषण ट्रस्ट विथ डेस्टिनी नीतीशी करार म्हणून ओळखले जाते। हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानले जाते। फॅक्ट नंबर 4, 15 ऑगस्ट रोजी इतर देशांचाही स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। केवळ भारतातच नाही तर जगभरातील इतर 5 देश देखील 15 ऑगस्ट रोजीच आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात। त्यातला एक आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया। जपानपासून या दोन्ही राष्ट्रांनी 1945ला स्वातंत्र्य मिळवले होते। दुसरा आहे बहरीन। ब्रिटनपासून 1971मध्ये बहरीन देश स्वतंत्र झाला होता। तिसरा देश आहे रिपब्लिकन ऑफ काँगो। फ्रान्सपासून 15 ऑगस्ट 1960ला रिपब्लिकन ऑफ काँगो हा स्वतंत्र झाला होता। आणि पाचवा देश आहे लिechtenstein। हा देश 15 ऑगस्ट 1866 रोजी जर्मनीपासून स्वतंत्र झाला होता। फॅक्ट क्रमांक 5, स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचे अधिकृत राष्ट्रगीत नव्हते। रवींद्रनाथ टागोर यांनी 1911मध्ये लिहिलेले जनगणमन हे गीत 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले। फॅक्ट नंबर 6, 26 जानेवारी ही स्वातंत्र्य दिनाची पहिली तारीख होती। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1930च्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला होता। परंतु 1947मध्ये प्रत्यक्ष स्वातंत्र्य हे 15 ऑगस्टला मिळाल्याने 26 जानेवारी या तारखेचे महत्त्व जपण्यासाठी या दिवशी 1950मध्ये भारताची राज्यघटना लागू करून तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। फॅक्ट नंबर 7, सीमारेषेची रेड क्लिफ लाईन घोषणा। भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची सीमा ठरवणारी रेड क्लिफ लाईन 15 ऑगस्ट रोजी नव्हे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 17 ऑगस्ट 1947 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती। फॅक्ट नंबर 8, राष्ट्रध्वजाची उत्क्रांती आणि नियम। भारताला सध्याचा तिरंगा ध्वज हा पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन करून दिला होता। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात। ध्वजारोहण हा फ्लॅग होस्टिंग स्वातंत्र्य दिनाचा ध्वज घालून दोरीने वर ओढून ढकलला जातो, जो स्वातंत्र्याचा उदय दर्शवतो। प्रजासत्ताक दिन अनफर्लिंग। 26 जानेवारीला ध्वज हा आधीच वर बांधलेला असतो आणि तो फक्त सोडवून फडकवला जातो। फॅक्ट नंबर 9, 1 रुपयाचे मूल्य आणि सोने। 1947मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले होते तेव्हा 1 रुपया हा 1 अमेरिकन डॉलरच्या बरोबरीचा होता। त्या काळी सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅम सुमारे 88 रुपये इतका होता। फॅक्ट नंबर 10, गोवा हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला नव्हता। 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांचे राज्य संपुष्टात आले असले तरी गोवा हा अजून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी म्हणजे 19 डिसेंबर 1961 रोजी भारताने सैन्याचे ऑपरेशन विजय राबवून गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे भारताच्या स्वातंत्र्याविषयी काही महत्त्वाचे 10 फॅक्ट होते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि असेच नवनवीन जनरल स्टडीजच्या बाबतीमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका।